तर त्यानुसार लगेच मी म्हणजे थोडंसं प्लॅनिंग केलं. तर मी प्लॅन केलं की बाबा पबजीचा टुर्नामेंट घेऊया म्हणून आपण. कारण की जो तो आता पबजीचे प्लेयर्स काय म्हणजे मला माहिती होतं की गावामध्ये एवढे प्लेयर्स नाहीत, पण ॲटलीस्ट बघायला तरी येतील आणि खेळायला पण येतील. हे गाईज मी तिथून आलो इथे. त्याच्यासोबत जेव्हा मी तिथे बोलत होतो ना, तेव्हा माझे मोबाईलची चार्जिंग मला माहितीच नव्हती की 1% आणि 2% आहे ते. तुम्ही बघाल हे जे बटन्स आहेत ना, हे माझ्या गाडीशिवून खूप चांगले आहेत. एक्स्ट्रीममध्ये ही गोष्ट थोडीशी एक्स्ट्रीमने लक्ष द्यायला पाहिजे होती की जे बटन्स वगैरे आहेत ना एक्स्ट्रीमचे एवढे खास नाही. थांबा एक माझी गाडी बाजूला असं दाखवतो लगेच. म्हणजे हे बघा, कम्पेरिंग आता तुम्ही स्वतः करा की हे बटन्स बघा आणि ते बटन किती फरक आहे त्यामध्ये. पण तुम्हाला बटनच फक्त बघायचे नसतील तर मी बोलेल की एक्स्ट्रीम जबरदस्त आहे या गाडीशिवाय. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर यूट्यूब ब्लॉग. तर मग स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता जे आहे गाईज म्हणजे गणपतीचं पूजनही झालं, आरती झाली आणि जेवणही झालं. तर म्हणजे मी ते सर्व याच्यामध्ये हे नाही केलं कारण की मी पूर्णपणे झोपेमध्ये होतो आणि मला काहीच सुचत नव्हतं मी काय करतो आहे म्हणून. तर मी एकदम शांतपणे असं होतो. जेवल्यानंतर जे आहे आता मी ब्लॉग सुरू केलेला आहे. म्हणजे खूप सिम्पल असं मी डेकोरेशन केलेलं. तरी मला खूप साऱ्या जणांचे जे मेसेजेस आले की पुष्कर जे डेकोरेशन तुम्ही केलं आहेस खरंच खूप सुंदर केलं आहेस म्हणून, मस्त दिसतोय, थोडीशी काळजी घे, कापसाचं आहे असं वगैरे. तर मी बोलेल की म्हणजे मी असं अगोदरपासून नव्हतं ठरवलेलं किंवा अगोदरपासून 2-3 दिवसापासून प्लॅनिंग किंवा म्हणजे असं काही जण करतात ना की असंच करायचं म्हणून, असं काहीच नव्हतं माझं. रँडम 1 दिवस अगोदर प्लॅनिंग केली, तुम्हीच बघलं, स्केच वगैरे बनवलं आणि जे आहे करायला सुरुवात केली आणि झालं. तर मलाही माहिती आहे मी म्हणजे करू शकतो या सर्व गोष्टी. मी अगोदर पण केलेल्या आहेत आणि मला नवीन नवीन गोष्टी करायला खूप जास्त आवडतात. तर चला आता मी तुम्हाला ब्लॉगमध्ये आपलं पूजन झालेलं आहे ना, बाप्पाचं दर्शन करवतो. हे बघा, हे आहे आपलं बाप्पा. इथून असं जसं मी तुम्हाला बोललो, दुसरं टेबल पण बघा मी इथे लावलं आणि इथं आपली लास्ट. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा बाप्पा कसा वाटला तुम्हाला. समोरही बघा असं. मित्रांनो, माझा मित्र आहे पियुष, त्याने नवीन गाडी घेतलेली आहे. तर तो मला दाखवायला नेतो आहे ती गाडी. CNG फ्रीडमवाली जी मॉडेल आहे CNGवाली ती त्यांनी घेतलं आहे. मी तिथे जाऊन तुम्हाला सांगतो थोडंफार त्याच्या गाडीबद्दल. चला लवकर तो घाईत आहे लवकर. मी स्वतः तुम्हाला माहिती आहे मी एक्स्ट्रीमचा ओनर आहे आणि एक्स्ट्रीमसोबत कम्पेअर नाही करत आहे. कारण की मी त्याला विचारलं की ही गाडी तू का घेतलीस, म्हणजे काय बघितलंस आणि ही तू गाडी घेतलीस. तर तो मला बोलला की त्याला रनिंग खूप जास्त त्याची होते, रोज येणं जाणं, म्हणून त्याला असं वाटलं की ही CNGवाली आहे म्हणून त्यांनी ही वाली चूज केली. मग असं कारण म्हणजे बरोबर वाटलं की बाबा त्याच्या याने त्यांनी बरोबर घेतलं. तर आता मला बघायची आहे की अदर रायडर म्हणजे आता समजा मला जर गाडी घ्यायची आहे तर मी टेस्टिंग तर करणारच आणि ती तुम्ही पण टेस्टिंग करणार. तर मी तुम्हाला तसंच रिव्ह्यू जो ॲक्च्युअलमध्ये रिव्ह्यू असतो टेस्टिंगचा तो तुम्हाला लगेच देतो. A few moments later. इथे ओपन केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जो CNGचा फ्यूल म्हणजे आपला जो बाटला असतो ना CNGचा बाटला, याच्यामध्ये पिवा 1 मिनिट चावी दे. कुठं आहे? आणि याच्यामध्ये तुलाच माहिती सांगायची, मला ना काय सांगायचं. आणि याच्यामध्ये जे आहे ना हे त्यांनी फ्यूल टाकलेलं होतं. 1 मिनिट ओपन करतो मी ह्याला. पियुष एवढा का टाईट बंद केलायस रे? उघडत पण नाही. म्हणजे त्यांनी जेव्हापासून घेतलं आहे ना मग तेव्हापासून असं तो बोलतो की फक्त स्टार्टरसाठी फक्त फ्यूल याच्यातला यूज होतो म्हणून. 2 लिटरपर्यंत कॅपॅसिटी आहे फ्यूलची याच्यामध्ये आणि ते जे आहे आपलं CNGची फ्युलिंग याच्यामधनं होते. तर खूपच मस्त आहे.
तर मी जे आहे गाडी म्हणजे चालवून आलो त्याच्यामध्ये मला एक असं म्हणजे चालवता जशी गाडी मी स्टार्ट केली ना, मी असं बघू शकता गाडीचं समोरचं फ्रेम आहे ना हे असं आहे आणि टायर्स याचे थोडेसे आपले एक्स्ट्रीमशून थोडे पातळ आहेत, तसे हे नाही. ABS तर नाहीच आहे आपल्या एक्स्ट्रीममध्ये, ABS आहे. आणि गाडी एकदम काय बोलतात त्याला, जे नॉर्मल माणसाला जशी पाहिजे असते ना पूर्ण त्याच्याने भरलेली आहे गाडी ही. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की गाडी म्हणजे जसं मी स्टार्ट केली त्यानंतर जसं जात होतो गाडीने डायरेक्टली जो आहे रोड म्हणजे जसं सोडतो ना आपण, माझी एक्स्ट्रीम मी नेहमी चालवतो रोड पकडलेला असतं नेहमी, तशी वजन आहे माझ्या गाडीला, या गाडीचं मे बी थोडं वजन कमी असेल तसंही असेल, पण गाडी जे आहे रोड थोडंसं असं सोडत होते आणि थोडंसं आपण हलकी गाडी चालवल्यासारखं फील होत होतं मला. तर ते एक मला थोडंसं म्हणजे हे वाटलं. दुसरं की गाडीचे जे तुम्ही बघाल हे जे बटन्स आहेत ना हे माझ्या गाडीशिवून खूप चांगले आहेत एक्स्ट्रीममध्ये. ही गोष्ट थोडीशी एक्स्ट्रीमने लक्ष द्यायला पाहिजे होती की जे बटन्स वगैरे आहेत ना एक्स्ट्रीमचे एवढे खास नाही. थांबा एक माझी गाडी बाजूला असं दाखवतो लगेच. म्हणजे हे बघा कम्पेरिंग आता तुम्ही स्वतः करा की हे बटन्स बघा आणि ते बटन किती फरक आहे त्यामध्ये. पण तुम्हाला बटनच फक्त बघायचे नसतील तर मी बोलेल की एक्स्ट्रीम जबरदस्त आहे या गाडीशिवाय. तर ही जी आहे म्हणजे पूर्ण जर आपण फ्यूल अप केलं ना म्हणजे CNG पण फुल आणि पेट्रोल जेवढं आहे तर 330 किलोमीटर देते. तर आपलं जे एक्स्ट्रीमचं आहे ते 1 लिटरवर म्हणजे असं 66चा जो मायलेज देते. तर मला तर आजपर्यंत मी आता तुम्हाला एवढं हे गाईज मी तिथून आलो आहे इथे. त्याच्यासोबत जेव्हा मी तिथे बोलत होतो ना तेव्हा माझे मोबाईलची चार्जिंग मला माहितीच नव्हती की 1% आणि 2% आहे ते. तिथं बघितलं तर व्हिडिओ जे सीटचं जे मी बोलत होतो तिथून जे म्हणजे हेच राहिलं. आता इथं सीटचा फोटो मी लावतो तुम्हाला. आणि कारण की मोबाईलच तिथं स्विच ऑफ झालं म्हणजे काय सांगू मला कधी समजत नाही बाबा माझं मोबाईलचं काय असतं. कंटिन्यूस यूज करत असतो मधनंच असं समजतं की बाबा एवढी बॅटरी राहिली आहे म्हणून. तर काय ना मी त्या सीटचा फोटो लावतो. काही त्या गाडीची सीट आहे ना खूपच मोठी लेंदी सीट आहे. जर तुम्ही फॅमिली खूप मोठी आहे त्यासाठी तुम्ही घेऊ शकता. खूप जाडं माणूस नाही, नॉर्मलचा माणूस वगैरे त्याच्यावर बसून चालू शकतं. कारण की टायर्सची म्हणजे स्टेबिलिटी तेवढी नाही आहे त्या टायर्सची. तर गाडी आहे खूप मस्त आहे. म्हणजे खूपच मला तर मी चालवली त्याच्यामुळे थोडंसं मला आता एक्स्ट्रीम मी चालवतो आणि मधनंच ही गाडी घेतली तर थोडंसं मला असं डिफॉल्ट थोडंसं वाटणार काही ना काही. पण ऑल्दो गाडी जी आहे खूप मस्त आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की घ्या. आपल्यासारख्या या एरियामध्ये तर अलिबाग असो किंवा जेवढे पण आपले गाव साईड आहे तिथे ही गाडी खूप जास्त चालणार आहे. आणि येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला माहिती आहे पेट्रोल कमी होणार आहे आणि CNG तर चालूच आहे. असं नाही की CNG बंद होणार आहे, ते तर कंटिन्यूस चालूच आहे. पण इथेनॉल म्हणजे मिक्स हल्ली आलेलं आहे, E20 इंजिन असं वगैरे सर्व. ते सर्व झमेलामध्ये न पडता आपलं ही गाडी घेतलेली माझ्यामध्ये बेस्ट आहे तुमच्यासाठी पण. मी पण जर येणाऱ्या टायमामध्ये जर मला पॉसिबल झालं किंवा माझी अशी इच्छा झाली की बाबा ही गाडी पण आपण घेतली पाहिजे डेली ट्रॅव्हलिंगसाठी थोडी ठीकठाक आहे म्हणून तर मी ही नक्की घेईल ती. चला तर मी आता आहे ना आई मला बोलले की थोडं बाजारात जाऊन उद्या जो विसर्जन होणार आहे त्या विसर्जनासाठी फळं वगैरे आणायचे आहेत. तर तेच आईला घेऊन जातो आहे आणि आम्ही दोघं जाऊन फळं घेऊन येतो उद्यासाठी पण आणि आता पण जे लागणार वगैरे त्यासाठी प्रसादासाठी. उद्या महाप्रसाद असणार आहे म्हणजे तिथे वाटायला पण, तर तीच घ्यायला जातो आहे. इथे जे तुम्ही बघू शकता हा जो आपला रस्ता आहे तिथून आम्ही येतो असे चालत आणि इथं मी गणपती आहे म्हणून इथं कौल वगैरे टाकलेले पण हा तसाच परत झालेला आहे. तर नंतर आल्यानंतर आहे ना इथे परत एकदा मी कौल टाकून थोडंसं प्लेन करून टाकलं की येणारे जाणारे आता खूप आहेत. आता आमचं 1.5 दिवसाचं गणपती असतं म्हणून कोणी लगेच गणपती बघायला येतो म्हणून ते यायच्या अगोदरच मला ते आता जसं येईल ना फळ वगैरे घेऊन त्यानंतर मी लगेच ते कौल वगैरे टाकून थोडं नीट करतो त्या रस्त्याला. म्हणजे पोचलेलो आहे आणि आई ज्या या दुकानातनं भाजी घेते त्या आतमध्ये आहे म्हणून दिसत नाही. तेच फ्रूट्स वगैरे घेते कलिंगड वगैरे जे जे लागणार आहे. आपली गाडी बघा गाडीमधनं एक आवाज येतो आहे कटकट असं चुक सारखा आवाज येतो आहे जो मला आवडत नाही आहे. तर उद्या चैतुदाकडे जावं लागेल म्हणजे आजच जात होतो पण आज गणपतीमुळे त्याने बंद ठेवला असेल पण उद्या जातो घेऊन. गाडीमधनं जरासंही जरी आवाज आला काय माहिती हा सायलेन्सरमधला आवाज आहे ब्रेक घासत असतील किंवा चैनचा आवाज आहे कसला तरी आवाज येतो आहे पण नक्की हलकासा चक असा. हे गाईज जी फळं आणली ती ठेवली पण येते जो कलिंगड वगैरे होते तिथे सर्व ठेवले ते सर्व म्हणजे लागणार आहे.
ही फळं आहेत ना सर्व, उद्या जेव्हा गणपती विसर्जन होईल ना, हे सर्वचे सर्व आम्ही प्रसाद करणार आणि एकदा सुद्धा देऊन टाकणार, असं असतं आमच्या इथे. चला तर मी जातो आणि पहिलं आपलं ते वीट जे लावायचं होतं त्या रोडला ते जाऊन लावतो आता. तर इथे आलोय तो खरा, इथं कौल इथे मला आहेत वाटते, इथे कौल असतात. हात टाकू काय कसं करू, तर हे गाईज असं छोटंसं मी लावलेलं आहे. आता पूर्ण पाणी तर ते निघत नाही म्हणून नुसते आपले कौल टाकून सध्यापुरते ठेवलेले आहेत. हे गाईज रात्रीचे 1:30 वाजलेत आणि मी ज्या घरी आलेलो आहे, म्हणजे खूप काय गोष्टी झाल्या, एक एक करून डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. म्हणजे काय झालं होतं, संध्याकाळी आईने मला सांगितलेलं होतं की संध्याकाळी थोडं पोरांना घेऊन ये म्हणून. आता मी बोलू पोरांना कसं, म्हणजे जो तो त्याच्या गणपतीची इथं असणार, लगेच असं बोलल्या येणार नाही. हां खेळ वगैरे खेळायला ते ना, पण माझ्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं का बघ खेळ वगैरे तर काय करणार. तर त्यानुसार लगेच मी म्हणजे थोडंसं प्लॅनिंग केलं. तर मी प्लॅन केलं की बाबा पबजीचा टुर्नामेंट घेऊया म्हणून आपण. कारण की जो तो आता पबजीचे प्लेयर्स काय, म्हणजे मला माहिती होतं की गावामध्ये एवढे प्लेयर्स नाहीत, पण ॲटलिस्ट बघायला तरी येतील आणि खेळायला पण येतील, त्यामध्ये होऊन जातील, अजून जास्त पोरं येतील. तर म्हणजे मी लगेच एक हे बनवलं, पेज बनवलं, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे केलं. इथं दाखवतो तुम्हाला एक एक फोटो, तिथे तुम्हाला दिसून जाईल की कसं मी केलेलं होतं. तर म्हणजे तिथं फक्त एक गोष्ट हे झालं की खूप कमी जणांनी रजिस्ट्रेशन केलं. मी त्यामध्ये असं ठेवलेलं होतं की मिनिमम जर 12 जणांनी जरी हे केलं ना रजिस्टर, तर आपण खूप चांगली टुर्नामेंट घेऊ म्हणून, जसं तुम्हाला पाहिजे त्यानुसार. तरी काय ना, फक्त 4 का 5 जणांनी केलेलं होतं, तिथे तुम्हाला दाखवतो मी. आणि मग त्यानंतर काय केलं की आले सर्व पोरं आले, मी त्यांच्यासाठी खूप जास्त थँक्यू बोलतो. म्हणजे ते सर्वच्या सर्व पोरं आले, आरती झाल्यानंतर जसं आले आणि प्रसाद वगैरे खाऊन वगैरे सर्व तसे गेले. तर म्हणजे मी जिथं खेळत होते, कल्यावर खेळत होते सर्व पोरं, तिथं गेलो आणि मॅचेस ज्या म्हणजे कॅन्सल झालेलं, तर मी त्यांना बोललो की मॅचेस घेणार आपण, तुमचं पूर्ण सर्वांचे मॅचेस लावणार आणि एकच विनर ठरवणार म्हणून. तर म्हणजे केलं त्यांनी, म्हणजे पूर्ण कस्टममध्ये जे पबजीचं रूम बनवून जे मॅच लावतो लिविक मॅपमध्ये, तर ते त्यांनी लावलं. आणि सर्व काय म्हणजे टुर्नामेंट सुरू झालं, तर मी जे म्हणजे काय बोलणार, त्यांना थोडंसं खाणंपिणं म्हणजे आईस्क्रीमचं हे केलेलं होतं. आणि जो जिंकला, भाविक आमच्या गावातला एक मुलगा आहे, तो जिंकला, तर त्याला प्राईज फुल केलं, म्हणजे त्याला थोडंसं प्राईज दिलं. आणि जे खूप म्हणजे चांगलं झालं, ते मला खूप चांगलं आवडलं. तर मी ज्या त्या मुलांचं पण, माझे जे भाऊ दादा आहेत त्यांचं खूप खूप थँक्यू आल्यासाठी आणि थोडं काय बोलतात त्याला सहकार्य करण्यासाठी. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला वाटेल की अरे पुष्कर, एवढ्या सर्व चांगल्या गोष्टी झाल्या आणि तू ब्लॉग का नाही बनवलंस म्हणून. तर काय झालं, तर जेव्हा ती माझे भाऊ आणि दादा लोक आलेलं ना, त्याच टायमाला माझा फोन जो मी चार्जिंगला लावलेला होता आणि दुसरं माझ्या लगेच डोक्यामध्ये क्लिक नाही झालं. आणि जेव्हा तल्यावर गेलो तेव्हा मी विचार केला की बाबा आता तिथं तो ब्लॉग मी नाही केलेला होता, आता म्हणजे हे सर्व आहे ना, हे तुम्हाला एकदाच मी सांगेल. हे तेव्हाच मी माइंड मॅप केलेलं होतं, जेव्हा मी घरी होतो ना, तेव्हाच मी लगेच डोक्यामध्ये ठरवलं की बाबा आता हे न करता डायरेक्ट एंडमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगून देईल असंच म्हणून. तर गाईज जेवढे जणांनी सकाळी मला मेसेज टाकून बाकी समोरासमोर जसं बोललेले होते की पुष्कर डेकोरेशन खूप चांगलं होतं, त्यांना परत एकदा थँक्यू. तुम्हालाही गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पियुष तुलाही नवीन गाडी घेतल्याबद्दल परत एकदा अभिनंदन. तर चला गाईज, आणि गाईज तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपले ब्लॉग जे आता डेली ब्लॉग रोज येत असतील याच्यावर. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चला गाईज, या ब्लॉगचं एंड जे मी इथंच करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, विश यू वेल्थ, गणपती बाप्पा मोरया, बाय. मला काय सांगता यायचं तुला अरे मला जे सांगितलं तेच फक्त बोल, एवढं काय नाही. नको तीच बोल. अरे नाही, इथं तू उभा तर राहा. हे असं काय पडतंय.